तर मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग असाच टाईमपास ब्लॉग आहे आणि आज चाललो आहे आपण कॉलेजला. तरी आता कॉलेजला जाऊ, मग तिथून सुटू, मग तिथून पुढे ब्लॉग कंटिन्यू करीन. आता ब्लॉग एंडपर्यंत बघत राहा. तरी मंडळी कॉलेजवरून आता सुटलेलो आहे. फक्त असाइनमेंट द्यायचे होते मला, बाकी काय लेक्चर वगैरे बसलो नाही. आणि आता चाललो आहे मी कार्टर रोडला, कारण आपल्याला जायचं आहे दांड्यामध्ये. दांड्यामध्ये आपल्याला जे बॅटचे म्हणजे ते स्टिकरचं नाव मला आठवत नाही आता, बॅटचे जी सेफ्टी टेप, आता मला बरोबर नाव नाही माहिती आहे, मी घरी गेल्यावर तुम्हाला नाव सांगतो. तर ती टेप आपल्याला लावायची आहे बॅटवर, दोन्ही बॅटांवर, म्हणजे VGवर पण लावायची आहे, NSPवर पण लावायची आहे. तरी NSPची बॅट आपण आपले VGवाले संतोष दादाला दिलेली वॉर्निश मारायला, म्हणजे पॉलिश करायला. तरी आज ती पण भेटणार आहे, तर आपल्याला घ्यायला जायचं आहे. तरी आता सुहाससोबत बोलतो आहे जरा, आणि सुहास काय बोलत नाही. कधीपासून मला 1 मिनटापासून थांबायला बोलला आहे, आणि कॉलेजवरून कार्टर रोडला आलो मी, तरी काय बोलत नाही. हॅलो हॅलो हे बघा, काय बोलत नाही बिचारा. बाकी आता तुम्हाला थोडा कार्टर रोडचा व्ह्यू दाखवतो. हॅलो बोल. सुहास काय बोलायचं आहे का आपल्या मंडळीसोबत? ब्लॉग चालू आहे, कोण कोण आहे नाही, ब्लॉग चालू आहे. ब्लॉगमध्ये काय बोलतोस? फोन ठेवू काय स्पीकरमध्ये? नको. तर मंडळी आता जरा सुहाससोबत बोलतो, आणि आता सुहास काहीतरी समाचार सांगतोय मला, तरी आता ऐकून घेतो आणि नंतरला ब्लॉग कंटिन्यू करतो. तर मंडळी आता घरी आलेलो आहे, आणि घरी येता येता मी ही टेप आणले. ह्याला इंग्लिश टेप असं मला वाटतं म्हणतात. तर ही मी आता बॅटवर लावणार आहे. बॅटवर लावण्याचं कारण म्हणजे असं आहे की, म्हणजे जर तुम्ही कुठे खेळता, तिथं जर ड्यू पडत असेल सकाळ सकाळ, तर तुमची बॅट जी आहे ते पाण्यापासून जरा प्रोटेक्टेड असते, मॉइश्चर नाही लागत त्याला जास्त. आणि प्लस आपली बॅट घाण पण नाही होत जेव्हा मातीचे बॉल त्याच्यावर पडतात. तर डायरेक्ट बॅट घाण नाही होणार, तशी आपली बॅट जरा घाण झालेली आहे. त्याला जरा साफ केलं आहे, तरी जास्त फार डाग म्हणजे गेले नाहीत. तरी आता हे लावून घेतो आणि तुम्हाला लावून झाल्यावर दाखवतो, कारण आता सध्या ब्लॉग शूट करायला कोण आहे ना, तर आता फटफट लावतो आणि तुम्हाला दाखवतो. तर मंडळी बघू शकता, अशा प्रकारे आपली टेप लावून झालेली आहे, बघू शकता. आता इथं जरासं राहिलं आहे, पण ती टेपच तेवढी, आता काय करणार त्याला. बाकी कशी वाटली बॅट टेप लावून ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. बाकी जी NSP दुसरी बॅट आहे आपली, तिला पण लावायचं आहे. ती संध्याकाळी भेटेल आपल्याला, तेव्हा तिला पण लाव, आणि तेव्हा काढताना व्हिडिओ करीन. बाकी कशी वाटते बॅटची लुक नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर मंडळी आता चाललो आहे मी कार्टर रोडला, म्हणजेच जॉगर्स पार्कला. तर तिथून डायरेक्टली आपण जाणार आपल्या संतोष दादाकडे, VG स्पोर्ट्सकडे. तरी आपली बॅट तिथून घेऊन मग घरी येणार आहे. तरी ब्लॉग एंडपर्यंत बघत राहा. बघू शकता आता मुजम्मिल आला आणि डिस्कस करतोय की आम्ही म्हणजे टीममध्ये म्हणजे किती लोक खेळणार. तर 9 प्लेयर झालेले आहेत, आणि बाकीचे 2 प्लेयर तुम्हाला बघू शकता. बाकीचे 2 प्लेयर तरी बघू शकता, बाकीचे 2 प्लेयर, एक तिथं आहे आणि एक लपलेला येईल तो. तरी बघू शकता हे 2 प्लेयर म्हणजे 11 प्लेयर झाले टोटल. तरी बघू शकता अली सय्यद, अली सय्यद आमचे उद्याचे मॅचचे इम्पॅक्ट प्लेयर, आणि सोमेश इम्पॅक्ट बॉलर.
तर मंडळी आता मी आपली बॅट घ्यायला गेलेलो. आता वाजतात काहीतरी 11. दादानी मला 10:30 वाजता बोलवलेली, बट आता ते कुठेतरी बाहेर गेलेत. तरी आता 1 वाजता बॅट येणार आपली. तर आता 1 वाजेपर्यंत जागायचं आहे. 1 वाजता काय त्याच्याहून जास्त होणार, कारण हा ब्लॉग एडिट अपलोड करायपर्यंत टाईम जाणार आणि त्याच्यानंतर सकाळी 4 वाजता उठून पिच पकडायला पण जायचं आहे. तरी आता बघतो पुढे दाखवतो. आता आपण दादा खूप जागांमधून म्हणजे फिरायचं आहे, ते बघण्यासाठी ब्लॉग एंडपर्यंत. जयद भाई आ गेले गुलाब नगर के सरजमीन पे. बोल बोल सिद्धांत बोल तो. अरे क्या जा रहा है हम लोग को जाने का नीचे. वालेकुम भाई, क्या बोले भाई. ऐसे सब अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह का शुक्र है. सारा मैं पी. तर मंडळी आपली एक बॅट मी जैदला दिले आणि दुसरी म्हणजे जी बनवायला दिली ती मी घेऊन जाणार आहे उद्या सकाळी. तरी आता मी चाललो आहे आपल्या भावाकडे म्हणजेच श्रेयसकडे आपले ग्लव्ज राहिलेले, तर ते घेतो. कारण ग्लव्जशिवाय आपल्या कॅप्टन साहेबला फील नाही आहेत. कॅप्टन साहेब म्हणजे आपले जैद आता होता जो, तर ते ग्लव्ज घेतो. आणि उद्या म्हणजे समोरच्या टीमला फुल व्हाईट वॉश करायची आहे. 3मधून 3 पण मॅच आम्हाला जितायचे आहेत. तरी ब्लॉग एंडपर्यंत बघत राहा. तरी होऊ शकता आर्यन तांबे ब्लॉग करत. हां, तरी आमचे श्रेयस तांबे साहेब. तर मंडळी आता वाजले आहेत रात्रीचे 12:30 आणि आता मेसेज आला आहे दादाचा की हे बॅट आहे म्हणजे. आणि आता श्रेयस पण गेला आहे घरी. तरी श्रेयससोबत बराच टाईम बोलत होतो. तरी आता चाललो आहे दादाकडे बॅट घेईन. घरी जाऊन पण डायरेक्ट झोपणार नाही. हा व्लॉग एडिट करून मला अपलोड करायला लागेल, कारण उद्याचे जे क्लिप्स असतील ते एवढे खतरनाक भरतील फोनमध्ये की म्हणजे माझ्याकडे ऑप्शन नाही बसणार. मला आधी उद्याचाच व्लॉग एडिट करून पहिला अपलोड करायला लागेल ह्याच्या आधी. म्हणून आता इन शॉर्ट माझी नाईटच झाली. मला काय ऑप्शन राहिला नाही झोपायचा, टाईमच नाही आता झोपायचा. तरी आता जातो, बॅट घेतो, घरी जाऊन ब्लॉग एडिट करतो, अपलोड करतो आणि मग भेटतो उद्या. तर मंडळी बघू शकता बॅट आपली फुल रेडी झाली आणि इथं बॉलचे दाग लागलेले ते पण दादानी फुल काढून दिले. बघू शकता बॅट एकदम खतरनाक लुक भेटते. बाकी दादानी आपल्याला लिफ्ट पण दिली दांड्यापर्यंत, कारण खूप टाईम झाला म्हणून. आणि दादाबाचा पण काहीतरी काम होतं तिथं म्हणून. आणि आता हा ब्लॉग इथेच एंड करतो. भेटूया का नवीन ब्लॉग सोबत. बाय बाय.